नमस्कार. आज एक अतिशय गंभीर विषय तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. बराच काळ विचार करत होतो याविषयी, परंतु जगाची आजकालची परिस्थिती पाहता हा विषय एकदा मांडून माझं मत व्यक्त करावं असं वाटलं. तुमच्या प्रतिक्रियासुद्धा नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आज माणूस पैशासाठी काहीही करायला तयार आहे. कमिशन खाणं, धमकी देऊन पैसे उकळणं, भ्रष्टाचार, फसवणूक, वस्तूंमध्ये भेसळ आणि निरपराध स्त्रिया मुलींवर अत्याचार. आणि मग हे करणारे कोणीही असोत, अगदी कोणीही, मग ते राजकारणी असोत, डॉक्टर असोत, वकील असोत, नोकरी करणारे असोत, स्वतःचा व्यवसाय करणारे असोत, उद्योगधंदा करणारे असोत, किंवा एखादा सामान्य माणूस किंवा स्त्री देखील. चुकीच्या मार्गाने दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतःचं सुख उभं करणारा प्रत्येक माणूस, आणि हा प्रत्येक माणूस कर्माच्या न्यायापासून कधीच वाचू शकणार नाही. पण एक गोष्ट मात्र सगळे विसरतात: पापाचा हिशोब कधी ना कधी नक्कीच होतो. आज अनेक लोकांना वाटत असेल की आपण चुकीचं करूनही सुखात आहोत. कुणी पकडत नाही, कुणी विचारत नाही. पण निसर्गाचा न्याय आहेच की, आणि कर्माचा नियम तो तर कधीच चुकत नाही. आज जो दुसऱ्यांचे पैसे खातो, उद्या त्याच्या घरातच दुःख येतं. आज जो दुसऱ्यांना धमकावतो, त्याच्या मनात एक दिवस भीती घर करून राहते. आज जो अन्नात भेसळ करतो, तो हे विसरतो की तेच विष कधीतरी त्याच्याच आयुष्यात परत येणार असतं. आज जो फसवणूक करून लोकांची स्वप्न तोडतो, त्यांचं स्वतःचं आयुष्यही एक दिवस तुटायला लागतं. आणि जे स्त्रिया मुलींवर अत्याचार करतात, ते कदाचित काही दिवस कायद्यापासून पळतीलही, पण कर्माच्या न्यायापासून कधीच नाही. कर्माचा न्याय कोर्टासारखा पटकन होत नाही, पण तो अचूक होतो. कधी पैशाने शिक्षा मिळते, कधी मानसिक त्रासाने मिळते, कधी एकटेपणाने, आणि कधी स्वतःच्याच माणसांना गमावल्यामुळे. कारण प्रत्येक पापाची किंमत असते. म्हणून लक्षात ठेवा, चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा काही काळ सुख देईल, पण आयुष्यभर शांती कधीच देणार नाही. दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देऊन स्वतःच्या आयुष्यात आनंद कधीच येत नाही. जगाची नजर कदाचित चुकवता येईल, कायद्यापासून काही काळ लपता देखील येईल, पण कर्माचा न्याय ना पैशाने थांबतो, ना शक्तीने, ना ओळखीने. कारण वर बसलेला न्याय कोणाच्याही पदाकडे पाहत नाही. तो फक्त आणि फक्त कर्म बघतो. आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस प्रत्येक कर्माचा हिशोब नक्कीच होतो. म्हणून आयुष्यात पैसा मिळवा, पण माणुसकी गमावू नका. दुसऱ्यांच्या दुःखावर स्वतःचं सुख उभं करू नका. हे माझे विचार तुम्हाला पटले असतील किंवा पटले नसतीलही. तुमच्या मते कर्माचा न्याय खरंच होतो का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.